नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. तर 2 दिवसामध्ये 50 लाख महिलांच्या खात्यात नेमके किती पैसे जमा होणार आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तो पूर्ण बघा, तरच आपल्याला तो आकडा कळणार आहे आणि नेमकं किती तारखेला हे पैसे जमा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातले व्हिडिओज आहे, अपडेट आहे, तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. बघा मित्रांनो, मुंबई महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये प्रमाणे एका वर्षात 18,000 रुपये पाठवले जाणार आहे. राज्य सरकारने ही योजना महत्वाकांक्षी योजना म्हणून राबवली आहे. या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून करण्यात आली होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत. आता ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्टला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली. तर मित्रांनो, महिलांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे आणि या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये प्रमाणे एका वर्षात महाराष्ट्र सरकार लाभार्थी महिला भगिनींच्या खात्यावर 18,000 रुपये पाठवणार आहे आणि ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे या योजनेसाठी 31 जुलैपर्यंत फॉर्म भरलेल्या महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा करण्यात आलेले आहे आणि ज्या महिला भगिनींनी 31 जुलै नंतर फॉर्म भरलेले आहे तर त्यांच्या खात्यावर 31 ऑगस्टला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितली आहे. त्यानंतर पुढे त्यांनी काय माहिती दिली ते बघूया आपण. बघा, 31 ऑगस्टला कुणाच्या खात्यात येणार 4,500 रुपये. लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे. या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर असे 3 महिन्याचे 4,500 रुपये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा 31 ऑगस्टला नागपूर येथे होत आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी सुरू असून त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील, असे आदिती तटकरे म्हणाल्या. तर मित्रांनो, या ठिकाणी एक संदिग्धता निर्माण झालेली आहे. काही मंत्री महोदयांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की जो दुसरा हप्ता आहे तो 31 ऑगस्टला पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहे आणि ते फक्त 3,000 रुपये जमा होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आदितीताई तटकरेचं पण स्टेटमेंट आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचे 4,500 रुपये 31 ऑगस्टला महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर नेमके 4,500 रुपये जमा होणार आहे की 3,000 रुपये जमा होणार आहे, तर हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे आणि 31 ऑगस्टला आपल्याला नेमकं कळून येईल. ज्या महिला भगिनी या योजनेसाठी पात्र ठरलेले आहे आणि ज्यांनी 31 जुलै नंतर अर्ज केलेले आहे आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहे तर त्यांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होतात की 4,500 रुपये जमा होतात. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो. ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जानुसार नागपूरच्या कार्यक्रमात जवळपास 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 4,500 रुपये वर्ग केले जाणार आहेत. यापूर्वी पुण्यात पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला होता. त्यावेळी जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारापैकी पात्र ठरलेल्या 1,08,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात 3,000 रुपये वर्ग करण्यात आले होते. तर मित्रांनो, या ठिकाणी 31 ऑगस्टला नागपूरला जो कार्यक्रम होणार आहे तर त्या कार्यक्रमामध्ये जवळपास 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यावर 4,500 रुपये जमा केले जाणार आहे आणि याच्या अगोदर पहिला जो राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा झालेला होता पुण्याला, तर त्यावेळी जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या अर्जदारापैकी पात्र ठरलेल्या 1,08,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा करण्यात आलेले होते. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो. राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती ॲपमधून अर्ज दाखल करून घेतले होते. ज्या महिलांच्या खात्यात सरकारने पैसे पाठवले होते त्यामधील काही रक्कम बँकांनी कपात केली होती. मात्र राज्य सरकारने बँकांना आदेश देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशाची कपात न करता ते महिलांना द्यावेत असे आदेश दिलेले आहेत.
त्यानंतर एक दुसरी अडचण निर्माण झालेली होती की ज्या महिला भगिनींचे अर्ज मंजूर झालेले होते आणि त्यांच्या खात्यावर जसे पहिला हप्ता गव्हर्नमेंटने पाठवला तर लगेच बँकांनी तो कपात करून टाकलेला होता विविध चार्जेसच्या नावाखाली. त्यानंतर मात्र आता राज्य सरकारने सगळ्या बँकांना आदेश दिलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर त्यांची कपात करू नये, ते महिलांना देण्यात यावे असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे ही एक अतिशय महत्वाची बाब आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो आपण राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी विविध जिल्ह्यात कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. त्याशिवाय पुण्यातील पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळ्यानंतर आता दुसरा सोहळा नागपूरमध्ये आयोजित केला जाणार आहे. तर मित्रांनो, राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी विविध जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. त्यापैकी पुण्यात पहिला राज्यस्तरीय निधी सोहळा पार पडला आणि त्यानंतर आता 31 ऑगस्टला हा निधी वितरणाचा सोहळा नागपूरमध्ये होणार असल्याचंही या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे नेमके महिलांच्या खात्यावर 31 ऑगस्टला पैसे जमा होणार आहे, तर ते नेमके किती जमा होणार आहे आणि त्यानंतर किती महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे आणि हा सोहळा कुठे पार पडणार आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला हेच बघणं आवश्यक आहे की 31 ऑगस्टला नेमके महिला भगिनींच्या खात्यावर किती पैसे जमा होतात. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.